विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज विश्लेषण करून तांत्रिक माहितीच्या आधारे एका सराईत गुन्हेगारास अवघ्या 6 तासात गजाआड करण्यात यश आले। सॅमसन रुबिन डॅनियल वय वर्ष 25 असं गुन्हेगाराचे नाव आहे। त्याच्या ताब्यातून 27,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। रविवारी दुपारी कोणार्क नगरातील पद्मावती रेसिडेन्सी मधील रहिवासी दीपक गजानन मठपती यांच्या घरात अज्ञात चोरट्यानं बेडरूम मधील लोखंडी कपाटातील कपाट ठेवलेली 12,500 रुपयांची रोकड तर दुसऱ्या घटनेत लोखंडवाला आईसलँड कॉम्प्लेक्स मधील आशिष बाबासाहेब निंबाळकर यांच्या बंद घराचा कोंडा उचकटून लाकडी कपाटात ठेवलेल्या पर्स मधील 18,400 रुपयांची रोकड चोरून नेली आहे। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याकडे अनुक्रमे गुन्हा रजिस्टर करण्यात आलाय। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।